पुन्हा हाय नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। बघा, आज सकाळी सकाळी काहीसं असं वातावरण होतं, पाऊस येऊन गेला होता, त्यामुळे ना पटपटपट मस्त जे आहे स्वयंपाकाला लागले, स्वयंपाक वगैरे केला, मुलांना उठवलं, तयार केलं। पण त्यानंतर मला इतका पश्चाताप येत होता की काही असं सांगू, म्हणजे आता मुलं शाळेत जातील, म्हणजे 6:45 वाजतापासून जे आहे असा धो पाऊस चालू झाला की कायच सांगू तुम्हाला। म्हणजे समोरचं काही दिसेना असंही झालं होतं, इतका पाऊस होता। तरी आता रेडी झालेले होते म्हणून मुलं इतक्या पावसातही स्कूलमध्ये गेले आणि म्हणजे मला सुचत नव्हतं काय करू, इतकं डिस्टर्ब झाली होती मी। म्हणजे का पाठवलं असं माझं मन सतत मला खात होतं आणि कामात तर माझं बिलकुलच लक्ष लागत नव्हतं। सो जरा बाल्कनीमध्ये आले तर बघा, बाल्कनीमध्ये सर्व खाली पण पाणीच पाणी झालं होतं, ते पूर्ण प्लांट्समधली माती न ऑल दॅट, त्यामुळे ना सर्व म्हणजे बाल्कनी खराब झाली होती। बरं ही तर सोडाच, जी बेडरूमची बाल्कनी आहे तिकडे घेऊन जाते बघा तुम्हाला। पावसासोबतच हवाही होती आणि त्यामुळे माझे हे 2 प्लांटर्स खाली पडले होते, सर्वीकडे मातीच माती आणि पाणीच पाणी झालं होतं। आणि हे ना मी आता आवरू पण शकत नव्हती, कारण आवरायला गेली असती तर पुन्हा मी पण ओली झाली असती, म्हणून हे सर्व तसंच ठेवलं मी आणि जरा आत येऊन बसले आणि म्हटलं चला आता कामात तर काही मन लागणार नाही आहे, पण तरी कामं तर करावीच लागतील। सो इथे मी पराठे करायला घेतले आणि आज ना मी म्हणजे लौकीचे पराठे करायचे होते खरं मला, पण लौकी कमी होती, सो त्यामध्ये बीट वगैरे घालून अशा प्रकारे जे आहे पराठे केलेले आहेत। आवडतात आमच्याकडे लौकीचे पराठे, आवडून खातात। आणि तसंही आवडू की ना आवडू, मग मी सेकंड ऑप्शन काही देत नसते, कारण शेवटी प्रश्न हा हेल्थचा असतो। लौकी म्हणा, बीट म्हणा, हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असते, त्यामुळे हे नाही आवडत, ते नाही आवडत, एवढे नखरे काही खरं सांगते मी तर काही म्हणजे सहन करतच नाही। जे बनवलं ते सर्वांना खावंच लागेल असा काहीसा माझ्याकडचा रूल आहे, म्हणजे माझा रूल आहे। आणि चला पराठे बघा, मस्त असं तेल टाकून जरा खरपूस भाजलेत ना की त्यामध्ये असलेल्या पदार्थांचा फ्लेवरही ना जरा जास्तच छान, म्हणजे काय म्हणतात त्याला, लागतो चवीला पण आणि त्याचा स्मेलही छान येतो। सो सर्वांना ब्रेकफास्टमध्ये आता मी असे मस्त गरमागरम पराठे करून दिले। दुपारच्या स्वयंपाकात बघेल आज असं पराठे असलं की बघा असे 2-2 कामं करावी लागतात, पण चालतं कधी कधी। आता हेल्दी खायचं असेल तर मग थोडंफार म्हणजे एक एफर्ट जे आहेत घ्यावे लागतात। सो पराठे वगैरे बनवून झाले माझे आणि खरंच आज ना पावसाने कहरच केला। कामं करण्यातही एक तर माझं मन लागत नव्हतं, त्यामुळे मी नेहमी अशी बाल्कनीमध्ये येत होती, म्हणजे अशी माझ्या मनाला ना अशी आशा लागून होती, माहीत नाही का, की मुलं रिटर्न येतील, कारण पाऊसच तसा होता आणि सर्वीकडेच नव्हता बरं का, आमच्या पारसच्या एरियातच भरपूर पाऊस झाला असं नंतर माझ्या ऐकण्यात आलं। आणि दरवर्षीच काय होतं, म्हणजे पावसाळ्यात 1-2दा तरी असं होतंच की जे मध्येच जे नदी नाले वगैरे आहेत ना त्यांना पूर येतो आणि मग मुलांची बस जी आहे बऱ्याचदा रिटर्न येते। आणि आज मला माहीत नाही का असं वाटत होतं की मुलांची बस रिटर्न येईल किंवा यावी असंही होतं आणि झालं तसंच। बरोबर अर्धा ते पाऊण तासात मुलांची बस जी आहे रिटर्न आली आणि आज खरंच आमच्या पारसवरच की काय, म्हणजे पावसाने जरा जास्तच कहर केला। अगदी जिकडे-तिकडे पाणी साचलं होतं। आमच्या बिल्डिंगच्या खाली तर गुडघा एवढ्याला पाणी साचलेलं होतं, त्यातनं मुलं कसे येतील, काय येतील, इतकी काळजी वाटत होती। माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल तुम्हाला, असं वाटत होतं खाली जावं म्हणून, पण आरोहीचे पप्पा गेले होते ऑलरेडी, त्यामुळे मग मी अशी बाहेर मुलांची वाट पाहत उभी होते। येऊन पाहते तर काय, लिफ्टही बंद। आणि हा प्रत्येक पावसाळ्यातला आमचा एक मोठा प्रश्न असतो। प्रत्येक पावसाळ्यात म्हणजे असे 2-2, 4-4 दिवस जे आहे लिफ्ट बऱ्याचदा बंद असते आणि आमचा मग असा प्रॉब्लेम होतो की कायच सांगू। माझं तर काही नाही बाबा, म्हणजे मला खाली जावं यावं काही लागत नाही, पण आरोहीच्या आजीला मग घरातच अडकून पडावं लागतं, कारण त्यांना इतक्या पायऱ्या चढत जाणं उतरत येणं मग ते काही शक्य होत नाही। आणि मुलांचाही खूप प्रॉब्लेम होतो बरं का, इतके सर्व बॅग बास्केट वगैरे घेऊन जायचं घेऊन यायचं आणि इतके थकतात ना की कायच सांगू। बघा त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला आता दिसत असेल,
दोघंही म्हणजे आरोहीने पिहूला त्रास होऊ नये म्हणून त्याची बास्केटही घेतली आणि असे धापा टाकत आले बिचारे का मला आणखी पस्तावा व्हायला लागला का मी का नाही गेली त्यांना घ्यायला. आरोहीचे पप्पा त्यांना घेऊन तर आलेत, पण गाडी व्यवस्थित लावायला लागलेत तितक्या वेळात मुलं वर निघून आलेत. सो चला, तर आता असं असतं काहीचं सरकारी काम, एकदा का वस्तू बिघडली का ती काही लवकर दुरुस्त होत नाही. आता आमची लिफ्ट जी आहे उद्या किंवा परवा वगैरे दुरुस्त होईल बहुतेक. पण चला, सरकारी काम कसंही असलं तरी आपलं काम आपल्याला प्रॉपर केलं पाहिजे. आता बऱ्यापैकी पाऊस म्हणजे कमी झालेला आहे, थांबलेला तर नाहीच आहे. सो म्हटलं एवढं जे गोंधळ घालून ठेवला याने ते तरी सावटून घेऊयात. प्लांटर आधी सुरुवातीला मला वाटलं हां ठीक आहे, पडलं तर पडलं, पण नंतर आत्ता जेव्हा ते व्यवस्थित करायला गेले तेव्हा लक्षात आलं अरे माझं प्लांटरच तुटून गेलेलं आहे. आणि ना म्हणजे जिथे ती साखळी वगैरे हँग केलेली असते तोच पार्ट तुटलेला आहे. म्हणजे हे प्लांटर आता यूज करताच येणार नाही आहे मला. आणि त्यामध्ये जे टर्टल वाईन प्लांट वगैरे होतं ते ना खूपच नाजूक असतं, त्यामुळे तेही म्हणजे सर्वच प्लांट तुटलेलं होतं. आणि म्हटलं जाऊ दे आता, तुटलं तर तुटलं, पण त्याची जी साखळी वगैरे आहे ना प्लांटरला ती मी काढून घेतली. म्हटलं एखाद्या दुसऱ्या प्लांटला ती साखळी लावून वगैरे आपल्याला यूज करता येईल. यामध्ये जे टर्टल वाईनचं प्लांट होतं ते बऱ्यापैकी तुटलं होतं. सो उरलं सुरलं तेही मी तोडून टाकलं, कारण ना खरं तर हे जे प्लांटर आहे यामध्ये मी जेड प्लांट लावलं होतं बघा. त्याची ग्रोथ कमी आणि त्या टर्टल वाईनची जास्त झाली होती आणि त्या टर्टल वाईनमुळे पाहिजे तसं ऊन वगैरेही याला लागत नव्हतं. म्हणून सर्व जे आहे टर्टल वाईन त्यातनं काढून टाकलं आणि हा एरिया पूर्ण असा जो आहे क्लीन केला. आता कुठं पाऊस थांबला, आता पाऊस थांबला म्हणून हे एवढी गॅलरी जी आहे माझी क्लीन करून झालेली आहे. आणि खरंच इतके कामं वाढवलेत ना आज या पावसाने, म्हणजे ही तरी इझिली क्लीन झाली, पण हॉलची जी गार्डनची गॅलरी आहे, बॅल्कनी आहे ना, तिचे हॉल काही विचारूच नका. आणि ती क्लीन करायला इतका वेळ लागतो आणि कंटाळाही फार येतो खरं सांगते. इथे ना पाणी टाकून चाललं जातं सर्व. बघा अगदी 15 मिनिटात मस्त क्लीन झाली ही, पण ती बाल्कनी नाही होत लवकर क्लीन. या बाल्कनीचे हाल बघा तुम्ही, म्हणजे आता अर्धा तास तरी मला हिला द्यावा लागेल, कारण प्लांट्स मधली माती पण खाली आलेली आहे आणि एक दोन प्लांट्स पण छोटे मोठे पडले होते, त्यामुळे ही अशी सर्व माती झालेली आहे. आता ही एवढी गॅलरी क्लीन करते आणि आज ना डोक्यात चाललंय माझ्या, म्हणजे काहीही करून मला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तेवढा हँग करून घ्यायचाच आहे यांच्याकडनं. थोडा हेवी आहे तो, नाहीतर माझा मीच केला असता. इतकं काही मोठं काम नाही, पण हेवी आहे. सो भीती वाटते. थांब ना बाळा. सो भीती वाटते, तो जरा हेवी आहे, नाही तर माझा मीच करून घेतला असता. पण 3 दिवसापासून त्यांना खरंच म्हणजे लाडीगोडी लावणं चालू आहे त्या कामासाठी. पण फायनली आज ते आहेत जरा रिलॅक्स आणि मूडही चांगला दिसतोय, तर तेवढं एक काम त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे मला. पण त्याआधी ही गॅलरी क्लीन करते. कधी कधी ना खरंच असं वाटतं की हे घर काय फक्त आपलंच आहे का, कोणाला काहीही पडलेली नसते. 3 दिवस झाले तो फोटो ना सोप्यावरच ठेवलेला आहे, पण तरी अहो 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 करून करून माझा गळा कोरडा पडला. पण अहोंच्या कानाला काही चू झालं नाही. कितीदा त्यांना म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ व्यवस्थित टायमिंग बघून त्यांना म्हणजे मी रिक्वेस्ट केली, चला ना आता झाली ना तुमची झोप, करू ना असं तसं, पण त्यांनी काही माझं ऐकलंच नाही. सो फायनली आज ना जरा चिडलेच मी. खरंच आमच्याकडे जरा उलटं आहे, म्हणजे खूपच प्रेमानं घ्याल ना तर ते आणखी प्रेमात आपल्याला घेतात आणि ठीक आहे नंतर करू असं तसं ते आपल्यालाच गुंडाळून ठेवतात. पण थोडंसं चिडलं ना की मग पटकन उठतात आणि काम करायला लागतात. म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं. पण तरी एक गोष्ट आहे बघा, तुम्हाला म्हणजे समोरच्या व्यक्तीकडनं काम करून घ्यायचं असेल ना, तर फक्त जे आहे त्यांचा इगो हर्ट करायचा नाही. लाडीगुडी लावायची, रिक्वेस्ट करायची. नाहीच झालं त्याने थोडं चिडलं तरी चालते, पण फक्त समोरच्या व्यक्तीचा इगो नाही हर्ट झाला पाहिजे. इगो हर्ट झाला की मग संपलं सर्व. आमच्याकडे तरी असंच आहे. त्यामुळे ना थोडंसं हसून रुसून फुगून जे आहे त्यांच्याकडनं काम करून घेत असते मी. आता तयार तर झाले माहिती आहे का काम करायला, पण आता इथे आमचं डिस्कशन चालू होतं की फोटो नक्की म्हणजे लावायचा कुठे. त्यांचं होतं की बघा इथे पडद्यांच्या वर लावू किंवा साईडला लावू, आणि माझं होतं की सोप्याच्या वर जिथे बघा मी एक लिप्पन आर्ट लावलेलं आहे तिथे लावू. आधी तर तयारच झाले नाहीत, त्यानंतर कसे तरी तयार झाले, तर त्यांचं म्हणणं होतं वरच्या साईडला लावू. जसं पूर्वी कसे घरामध्ये असे अगदी वर सज्जाच्या तितक्यात म्हणजे कुणाचा हात पुरणार नाही वगैरे अशा ठिकाणी फोटो फ्रेम्स लावलेल्या असायच्या, तसं काहीसं त्यांचं म्हणणं होतं.
पण बऱ्याच आर्ग्युमेंटनंतर ना तेरी ना मेरी करत आम्ही जे आहे फायनली ही फ्रेम इथे हँग केलेली आहे. आणि आत्ता प्रश्न येतो तर या लिप्पन आर्टचा, कारण हे लिप्पन आर्ट मला इतकं आवडतं की कायच सांगू. बघा, अगदी साध्याच्या पृष्ठावर जरी बनवलेलं असलं तरी म्हणजे समोरून बघाल तर वाटणार नाही ते. आणि किती वर्ष झाले मी यूज करते आहे, अगदी जसच्या तसं आहे आणि दिसतं तर फारच सुंदर. सो कुठेतरी आता हे ठेवायची माझ्या मनाची अजून तरी तयारी नाही झालेली, पण पाहते त्याच्यासाठीही मला स्पेस शोधायचीच आहे. सो खरं तर फक्त फोटो फ्रेम लावायचं ठरलं होतं, पण त्यानंतर म्हटलं चला आता फोटो फ्रेम लावलीच तर थोडीशी क्लिनिंगही करूयात. क्लिनिंग करायला सुरुवात केली आणि मोक्षाला आणि करत, काही नसतं त्याला, फक्त आणि करतो आपण. दरवाजा उघडला, 2-3 शब्द बोलतो आणि त्याचं तो खेळतो. सो थोडंसं त्याच्यासोबत गप्पा गोष्टी केल्यात आणि आत्ता जे आहे क्लिनिंगला सुरुवात केली. आणि आता मला सांगा, मीच अशी आहे का तुम्हीही माझ्यासारखे आहात बरं? म्हणजे माझं सर्व कामं बाकी आहेत बरं, आणखी किचन आवरायची बाकी आहे, म्हणजे आंघोळ बाकी आहे, माझं जेवण बाकी आहे, तरीसुद्धा बघा म्हणजे करायचं असतं एक काम, पण एक झालं की दुसरं दिसतं, दुसरं झालं की तिसरं दिसतं, तिसरं झालं की चौथं दिसतं. आणि असं करत करत पूर्ण ते कामं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही माझं मन शांतच होत नाही. ठरलेलं होतं ना की फक्त जे आहे फोटो फ्रेम हँग करायची. त्यानंतर माझं लक्ष गेलं जाळ्यांवर. तसं फारसं तर नव्हतं, पण एका कोपऱ्यात जरा दिसलं. सो सर्व घरातलं जाळं काढलं. आणि फॅन तर असं झालेलं होता की तुम्ही म्हणाल या घरात कोणी राहते का नाही. फक्त 15 दिवस झाले असतील त्या फॅनकडे दुर्लक्ष झालं. उन्हाळ्यात तर म्हणजे असं रेग्युलर व्यवस्थित पुसल्या जात, कारण माहीत असतं घरात भरपूर धूळ येते म्हणून आणि फॅन घाणेरडा होतो. पण आता कसं जरा रिलॅक्स होते की आता पावसाळा चालला आहे, नाही होत फॅन इतका खराब वगैरे. पण काही नाही, पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, आमच्याकडे सारखीच राख येते आणि फॅन हे असे होतात. आणि फॅन क्लीन करता करता जे आहे या शेल्फकडे लक्ष गेलं. त्या शेल्फ क्लीन केल्या, हा लॅम्प क्लीन केला. आणि बघा, कधी कधी थोडंसं दुर्लक्ष केलं की आपल्याला किती भारी पडतं. खरं तर स्नेक प्लांटला जास्त म्हणजे अगदी जे आहे इझी टू ग्रो प्लांट आहे, अगदी लो मेंटेनन्स मागतं. हे सर्व जरी खरं असलं तरी 8 दिवसातून तरी त्याला ऊन दाखवावं लागतं. आणि मी इतका हलगर्जीपणा केला नाही इतक्यात. जवळपास 15-20 दिवस झाले मी त्याला ऊनच दाखवलेलं नाही. आणि आधी कसं व्हायचं, थोडंफार म्हणजे ब्राईट लाईट यायचा घरामध्ये, पण आता पावसाळ्यामुळे तोही येत नाही. त्यामुळे माझं प्लांट बऱ्यापैकी खराब झालं. आणि पिहूचा कार्टून पण बघितलाच तुम्ही, म्हणजे मदत तर काही करत नाहीत, पण मध्ये मध्ये इतकं करतात का नुसता आरडाओरड करावा लागतो. अरे थांब रे बाबा, थांब रे बाबा, थांब रे बाबा. आणि पिहू कधी काय करेल ना खरं सांगता येत नाही. आज तर त्याने अक्षरशः म्हणजे कर्टनचा झुला करून टाकला होता. पण चला, आता झाली माझी क्लिनिंग वगैरे सर्व, झाडूनही काढलं, पुसूनही काढलं आणि सोफा कवरही जरा चेंज केली. आणि आणखी एक गोष्ट बघा, सर्व क्लीन झाल्यानंतर मी बोर्ड आणि वायर वगैरे घेऊन बसली. तर कशासाठी, मागे जो लॅम्प दिसतो आहे ना त्याची वायर फार छोटी आहे. सो त्यासाठी ना आमच्याकडे एक जे असतं ना, काय म्हणतात त्याला, अडॅप्टर समथिंग काहीतरी, जे एक्सटर्नल वायर असते आणि त्यामध्ये भरपूर बघा पिना वगैरे लावता येतात, काय म्हणतात त्याला आठवत नाही आहे. सो ते होतं. सो मागच्या वेळेस ते जळालं होतं, तेव्हापासून आणा करते आहे. तर यांनी नवीन तर आणलंच नाही, पण हे बटन आणि काही वायर्स होत्या माझ्याकडे, त्या मी जोडजाळही केला. पण त्यांचा काही माझ्यावर विश्वास नव्हता, तर ते मला ना ट्राय करून बघूच देत नव्हते. सो त्यांनी शेवटी घेतलं, ते फ्रेंड्सकडे गेले आणि तिथनं मला दुरुस्त करून आणून दिलं. आणि फायनली जे आहे माझा लॅम्प आता चालू झालेला आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवू, हे बघा, इतकी सर्व भांडी आणि ओटावर पसारा पडून आहे. ते फोटो लावायच्या नादामध्ये म्हणजे इतके आर्ग्युमेंट, इतके हातापाया जोडणं, लाडीगोळी, शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर कसा तरी तो फोटो लागला. आणि त्यानंतर क्लिनिंग आणि ऑल दॅट थिंग ते सर्व करत बसले. आणि ओटा आणि ही भांडे मात्र जशा तशीच राहिलीत. आता आधी हे सर्व क्लीन करते आणि माझाही अवतार म्हणजे विचारूच नका, असं अंग खाजवायला आलेलं आहे. कारण वातावरण बघा, आजचं असं विचित्र वातावरण झालेलं आहे ना. भरपूर पाऊस येऊन गेला, इतका पाऊस येऊन गेला तरी इतकी गरमी होत आहे का विचारू नका. सो त्यामुळे चला, ही भांडी बाकी आहेत, ती भांडी घासते आधी, त्यानंतर मस्त फ्रेश होते आणि नंतर तुम्हाला भेटते. आणि आज ना आता 2-2:30 वाजले असतील मला आंघोळीला. म्हणजे दररोज
5:30 पावणे 6 अंघोळ करणारे मी एखाद्या दिवशी असे कामं वाढून जातात का सर्व रुटीनच चेंज होऊन जातं. बरं चला, व्हाईट केस बघितलेत तुम्ही किती झालेत आणि पुन्हा तेच निष्काळजीपणा. खूप दिवस झाले ना मेहंदी लावली, ना स्वतःकडे लक्ष दिलं, ना काही. म्हणून म्हटलं चला आज ना मस्त असं. खरं तर चंपी करायचा विचार होता, पण मला ना चंपी आंघोळीच्या 1-1.5 तास आधी केलेलीच बरी वाटते. नाहीतर काय होतं, त्याचं सतत तेल चेहऱ्यावर उतरतं आणि मग पिंपल्स वगैरे होतात मला. त्यामुळे म्हटलं नको बाबा. आणि त्या दिवशी थ्रेडिंगही करता राहिली होती. बघा आता थ्रेडिंग करायला भरपूर ऑप्शन आहेत, म्हणजे वॅक्स आहे, त्यानंतर थ्रेड आहे किंवा मग अशा प्रकारचे रेझर. आता कोणी काहीही काय यूज करेना, आपल्याला जे सोपी वाटतं तो पर्याय आपण निवडायचा. मला रेझरनं थ्रेडिंग करायला खरंच खूप इझी जातं, म्हणजे पेन होत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आणि पटपट होऊन जातं. सो रेझरच्या मदतीने जे आहे इथे मी थ्रेडिंग आणि अप्पर लिप्स केलेत. खरं तर आपण कंटाळा करतो, असं वाटतं काय होतं, काही एवढासा फरक पडत नाही, पण खरंच काय फरक पडतो हे थ्रेडिंग केल्यानंतरच जाणवतं. खूप छान दिसतो, अगदी रेखीव दिसतो थ्रेडिंग केल्यानंतर चेहरा. सो थ्रेडिंग करून झाली आणि आता बघा पावसाळ्यात आपल्याला सर्वात जास्त स्किन प्रॉब्लेम होतात म्हटलं तरी चालेल. इतकी स्किन ऑइली होते, सतत जे आहे आपल्या स्किनमधनं सिबम बाहेर येत राहतं. त्यामुळे मग त्यावर धूळ माती बसून पिंपल. बस मला तरी हा प्रॉब्लेम आहे. माझ्यासारख्याच जर तुमच्यापैकीही कोणी असतील ना, तर त्यांच्यासाठी आज ना एक स्पेशल असं जे आहे मस्त फेस पॅक शेअर करते. त्याने ना पिंपल्स वगैरे कमी होतील, कारण ऑइल आहे ना कमी होईल आणि सोबतच जे आहे आपली स्किन जरा उजळही बनेल. आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला काकडी. बघा काकडी इथे मी किसून घेतली, तिचा रस काढून घेतला आणि फेस पॅक बनवण्यासाठी आपलं अगदी घरगुती जे आहे बेसन वगैरे घ्यायचं असतं. पण आता पावसाळ्यामुळे भरपूर जे आहे स्किन ऑइली होते, म्हणून एक्स्ट्राचं ऑइल जे आहे कमी व्हावं म्हणून जे आहे आपण फेस पॅकमध्ये मुलतानी मातीही घालायला पाहिजे. सो म्हणून जे आहे मी ना या एका बॉक्समध्ये ना डब्यामध्ये मुलतानी माती, चंदन पावडर, बेसन, आपलं जे तांदळाचं पीठ असतं ते आणि थोडीशी जी आहे ऑरेंज पील पावडर एकत्र करून ठेवलेली आहे. काय होतं वेगवेगळ्या ठिकाणी असलं ना की मग आपण फार कंटाळा करतो घ्यायचा, लावायचा वगैरे, पण एकत्र असं करून ठेवलं की मग कसं कमी एफर्ट्स घ्यावे लागतात, मग त्यामुळे आपल्याला म्हणजे कंटाळा येत नाही. चला आजच्या या छोट्या मोठ्या टेन्शनसोबत म्हटलं तरी चालेल आणि या छान अशा फेस पॅकसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. पण फ्रेंड्स, स्वतःची काळजी घेणं ही सुद्धा आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहे. सो तीही पार पाडा. काळजी घ्या. बाय.